हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसुदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदाचार्य विरचित पंचपरमागमामध्ये पंचास्तिका हा ग्रंथ बघतोय आपण। त्याच्यामध्ये 3 अधिकार आहेत। पहिला अधिकार पंचास्तिकाय षडद्रव्य अधिकार, दुसरा नवपदार्थ मोक्षमार्ग सूचक अधिकार आणि तिसरा चुलिका रूपाने अधिकार दिलेला आहे। तर आता आपण दुसरा अधिकार बघतोय। त्याच्यामध्ये 107 नंबरची गाथा चालू आहे। काय सांगितलं त्याच्यामध्ये की व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे काय आहे। तर भगवंतांनी दिव्यध्वनीमध्ये सर्व वस्तू व्यवस्थेचं निरूपण केलं। कसं आहे वस्तूचं स्वरूप, तर 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ ह्यांचं स्वरूप काय आहे हे दाखवलं पहिल्यांदा। आणि त्याच्यावर जो यथोचित श्रद्धान करतो, जसं आहे तसं श्रद्धान करतो, तर तो जीव व्यवहार मोक्ष मार्गस्थ म्हणला गेला। 7 तत्वांचं श्रद्धान करणारा आणि जो ते जाणून सर्व वस्तूचं स्वरूप जाणून जो शुद्ध आत्मतत्वाचं स्वतःच्या जीवाचं श्रद्धान करतो, त्याला निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, असं इथं वर्णन सांगतायत। 107 नंबरची गाथा आहे। सम्मत्तं सद्दहणं भावाणं तेसिमधिगमोणाणं चारित्तं समभावो विषयेषु विरूढमज्ञानम्। सम्मत्तं भावाणं सद्दहणं, भाव यानी पदार्थ, पदार्थाचं श्रद्धान हे सम्यक्त्व आहे। त्या पदार्थांचं ज्ञान हे सम्यक ज्ञान आहे आणि त्या पदार्थांविषयी जो समभाव त्याला म्हटलं चारित्र। जे काही विषय भोग घेतोय आपण त्या सर्व विषयांच्या विषयी जो रागद्वेष रहित परिणाम आहे, जे परिणाम आहेत त्या परिणामाला चारित्र म्हटलेलं आहे। कोणाचं, तर जे मोक्षमार्गामध्ये आरूढ जीव आहेत त्यांची ही कथा सांगतायत। तर काल बघितलं होतं आपण की मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जीवाला कशी विपरीतता असते ज्ञानामध्ये। जसं सांगितलं, कोणी चालत्या गाडीमध्ये बसलेला आहे आणि त्याला बाहेरून जे काही स्थिर पदार्थ आहेत ते चालताना हलताना दिसतात, पळताना दिसतात, पण ते त्याचं ज्ञान खरं नाही। मग तसं म्हटलं की मिथ्यात्व कर्माचा उदय इथं बहिरंगामध्ये निमित्त आहे जीवाला आणि त्याच्या निमित्तात तो जीव त्या कर्मांच्या उदयाधीन होतो आणि त्यामुळं त्याला स्वतःविषयी किंवा पदार्थाविषयी विपरीतता होते। श्रद्धानामध्ये समीचिंता येत नाही, जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप जाणत नाही, जसं जाणतो तसं मानतो। वास्तविक जसं आहे तसं मानायला पाहिजे, पण मला जसं दिसलं तसं मानलं तर ते नियमाने मिथ्यात्वाला प्राप्त होणार। पण जसं भगवंतांच्या वाणीत आलेलं आहे, जसं वस्तूचं खरं स्वरूप आहे तसं जाणणार, तर तसं मानणार, तरच जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते। जसं म्हणलं, जसं जाणतो तसं मानतो ह्याला मिथ्यात्व म्हणलं। का सांगा उदाहरणार्थ, वस्तू, कुठलीही वस्तू तुम्ही जाणली, कुठल्याही द्रव्याचं स्वरूप जाणलं, मग मी जसं जाणलं तसं मानतो, मला जसं दिसलं, मला जसं ज्ञानात आलं तसंच मी मानणार आहे। मग तसं मानलं तर काय चुकलं, म्हणजे त्याला का नाही म्हणायचं यथार्थ रूप वस्तूचं। क्योंकि जब हम किसी को शरीर से कहते हैं कि ये मेरी बहन है या ये मेरी माँ है, तो हम शरीर को देख रहे हैं, वहाँ पे वो उसका स्वरूप शरीर नहीं है। जो उनका स्वरूप होता है वो तो अरूपी है, वो दिखता नहीं है। तो इसलिए हम गलत में अपनापन अपना हो जाता है। आपलं जे आपलेपण आहे ना ते चुकीच्या वस्तूंमध्ये मग। बरं ठीक आहे, मी काय म्हणलं
मला तत्वाचं ज्ञान झालं आहे आणि मी म्हटलं की तो ती मातासुद्धा जीव आहे असं मी जाणलं मानलं तर काय चुकलं? हाँ, फिर कोई गलत नहीं है। फिर भी गलत हो सकता है, कैसे? आपने स्वरूप सब कुछ समझा ना दीदी, आपने तो स्वरूप सब जाके ना। फिर भी गलत हो सकता है, कैसे? मान्यता, अपनी मान्यता में कैसे दोष है ये मैं बता रही हूँ। अच्छा, तो अपनी मान्यता में क्या दोष आया अभी इसमें जो आपने दीपाली भाभी छोड़ बोला, दिया? रोहिणी काकी, सोनल, माता जीव है। तुम्ही परत एकदा सांगा काय. म्हणजे जसं मी मानतो, जसं मी जाणतो तसं वस्तूचं स्वरूप मानलं तर काय दोष आहे? उसमें भी माँ मेरी है तो उसमें मेरी चाहिए ऐसे रहता है फिर. तू जवळून बोल, लांबून बोलतीयस, आवाज येईना तुझा. माँ म्हणजे ते एकमेकांचं अनेकांचं आहे ना. एक मिनिट एक जण बोला. काय म्हणते सोनल? माँ को माँ तो माना लेकिन फिर भी वो मेरी ही है, इसने मेरी सुननी चाहिए. असं असतं होय माग. हां, बघ कसं कसं मिथ्यात्व पडलेलं असते. हां, और बोला रोहिणी काकी काय म्हणत होता? माझं मानणं हे तर चुकीचंच आहे, पण त्याच्यात अनेकांतून पण घट होईल ना. कसं? म्हणजे आता मी माझी आई म्हटलं तर ती कोणाची तरी काकी आहे, आजी आहे. बरं तसं नाही. माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या श्रद्धानामध्ये का विपरीतता आली जेव्हा मी त्यांना आई म्हणलं, माझी म्हणलं? ठीक आहे, आता मला तत्वज्ञान झालंय, मी त्यांना जीव म्हणलं. मग ते जीव आहेत असं मला समजलं, पण तरी सुद्धा माझं ज्ञान श्रद्धान विपरीत का? माझीच मानणं ना. म्हणजे काय केलं आपण? त्या कल्पनेतून पुढं जाऊन अजून विचार करतोय की त्या जीवामुळं मला दुःख आहे, त्या जीवामुळं मला सुख आहे, त्या जीवामुळं मला आधार आहे. म्हणला नाही तरी सुद्धा मान्यतेत आहे ना तुमच्या. तर तिथं, कारण आता बरोबर आहे. तुम्ही पाठशाळेमध्ये शिकवताय सगळ्यांना 6 द्रव्य आहेत, 7 तत्व आहेत, तुमच्या समोर जे पण आहेत ते जीव आहेत, हे शिकवताय की, पण शाब्दिक ज्ञानाने श्रद्धान बदलत नाही. मग त्याची प्रतीती पाहिजे. म्हणून म्हणलं जसं जाणतो तसं मानलं तर ते कदाचित भगवंतांच्या विरोधी पण होऊ शकेल. पण जसं भगवंतांनी सांगितलं तसं भलेही तुम्हाला जाणता नाही आलं पण मानलं तरी सुद्धा ते सम्यक्त्वाला कारण ठरू शकतं. कळलं काय काय म्हटले? गुंडाळून म्हणजे भगवंतांवर श्रद्धा नाही. ज्या व्यक्तीवर आपल्याला श्रद्धा आहे ना, त्याच्याविषयी विश्वास आहे ना, तो जे म्हणेल ती पूर्व दिशा आपल्यासाठी. मग भलेही ते विहिरीत उडी मार म्हटलं तरी तुम्ही हो म्हणा मारतो. मग तो विश्वस्त पुरुष नाही आहे एवढं समजून घ्या. मग असंच काय, कोणी आपल्याला संसारात पड म्हटलं, विहिरीत पड म्हटल्यावर पडणार नाही, संसारात पड म्हटल्यावर लगेच पडायला तयार, पाडायला तयार. पोरींना लगेच पाडून तयार, मोकळं झालो आपण. रोहिणी काकी म्हणजे जो विश्वस्त आहे तो इतक्या ठामपणे सांगणार की नाही, हा मार्ग सुखाचाच आहे आणि हा मार्ग दुःखाचाच आहे. एवढं सांगेल तर त्याच्याविषयी आपण शंका करणार नाही आणि तेच कारण होणार तुमच्या सम्यक दर्शनाचं. म्हणून इथं भगवंतांविषयी अशी अढळ श्रद्धा असणार तर त्या जीवाला नियमाने समीचिंता येणार, त्याची विपरीतता नष्ट होणार, हे सांगितलं. काय सांगायचं होतं का कोणाला? दीपाली बेन? ते गाथा नंबर एकदा 107 नंबरची गाथा आहे. मी वर्णी प्रवचन मधलं वाचतीये थोडंसं. 107 नंबरची गाथा आहे. अंतस्तत्व में काल बघितलं होतं आपण. स्वतःच्या आत्म्याविषयी संशय, विपरीतता आणि अनध्यवसाय असेल तरी सुद्धा सम्यक दर्शन होणार नाही. ज्या ठिकाणी आपल्याला निशंक श्रद्धान प्रगट झालं, त्याविषयी सगळी विपरीतता नष्ट झाली आणि शंका नाही राहिली किंवा तरळत असलेलं ज्ञान नाही राहिलं, तर समजून घ्या तिथं तुम्हाला अनुभव झाला आहे. अन्यथा शंकित मनाने जीवाला सम्यक दर्शन होणार नाही. मग काल आपण बघत होतो अजून संशय म्हणजे काय, विपर्य म्हणजे काय आणि अनध्यवसाय म्हणजे काय. सांगा एका वाक्यात व्याख्या सगळ्याच्या.
संशय म्हणजे आर्यांच्या भाषेत सांगायचे आता. दीदी जी हम बताएं. संस्कृत में आता है. नहीं, संस्कृत में नहीं आता. हाँ. अनेक कोटि स्पर्शी ज्ञानम संशय. संशय. बराबर. अनेक कोटि को स्पर्श करने वाला ज्ञान है वो. कोटि यानी पक्ष, अनेक पक्षों को जो स्पर्श करता है, ये है कि वो है, ये करूँ कि वो करूँ, ऐसे जो अनेक कोटि स्पर्शी ज्ञानम है उसे संशय कहा. विपरीत. एक कोटि स्पर्शी ज्ञानम. शब्द महत्वाचा राहिला की. एक कोटि विपरीत. विरुद्ध. विरुद्ध एक कोटि स्पर्श निश्चय. विरुद्ध एक कोटि निश्चय विपरीत असं घेतलं. म्हणजे विरुद्ध कोटीचा निर्णय करणं आहे तर ही वस्तू आणि ह्याच्या पूर्ण विरोधी ही वस्तू आहे याचा निर्णय केला हे आहे म्हणून त्याला म्हणायचं विरुद्ध एक कोटी निश्चय. काय कळलं? काल उदाहरण सांगितलं होतं. समजा तुमच्या हातामध्ये साप आहे, सॉरी दोरी आहे. काय आहे, साप आहे का दोरी आहे? तर दोरी आहे आणि तुम्ही त्याला म्हटलं की साप आहे, डोळे झाकले होते तुमचे आणि तुम्हाला सांगितलंय काय आहे सांगा. काय केलं? दोरी असताना त्याला साप आहे असं म्हणलं तर तो विपरीत ज्ञान झालं. आणि तेच तुम्हाला दुरून दिसलं होतं काहीतरी आणि त्यावेळेस तिथं असं शंका आली की साप आहे का दोरी आहे, असं ज्ञान झालं तर ते संशय ज्ञान झालं. आणि साप असताना दोरी म्हणलं, दोरी असताना साप आहे म्हणलं तर विरुद्ध पक्षाचा निर्णय केला ते विपर्य ज्ञान झालं. आणि अनध्यवसायाचं काय व्याख्या? अनध्यवसाय कोणीतरी आहे का? निर्णय नाही हे माहिती आहे पण निर्णय आहे नाही आहे ते माहिती आहे पण माहित नाही. संस्कृत मध्ये. हा. आपने कुछ बोला था किंच. किम किम इति आलोचन मात्रम. किम इति आलोचन मात्रम अनध्यवसाय. किम म्हणजे काहीतरी आहे असं आलोचना करणं, वक्तव्य करणं, याला म्हणायचं अनध्यवसाय. जसं तुम्हाला फार दूर होतं ती वस्तू दिसली नाही आणि काहीतरी आहे असं तुम्ही म्हणताय त्यावेळेस ते अनध्यवसाय ज्ञान झालं. मग हेच तुम्हाला आत्म्यावर कसं सांगितलं होतं, जेव्हा ध्यान करायला बसतो त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं त्यांच्या दिव्यध्वनीतून की आत्म्याचं स्वरूप कसं आहे. म्हणजे दोन्ही सांगितलं बरं का, भगवंतांच्या वाणीतून दोन्ही प्रकारचं कथन आलं, कसं आहे आणि कसं नाही. कसं नाही सांगा बघू. कसं आहे मी सांगते, कसं नाही तुम्ही सांगा. रागद्वेष सहित नाही, रागद्वेष रहित है, कषाय रहित है, शरीर रहित है, कर्म रहित है, इंद्रिय रहित है, मन रहित है. किती सांगितले? एक 8-10 सांगू शकता ना? नाही नाही आता काय आहे आहे असं जरा 10 सांगा बघू. मैं ट्राई करूँगी. ट्राई करें. ओके. अच्छा, आत्मा का स्वरूप कैसा है? अशरीर है. ये भी निगेटिव है, ये भी निगेटिव है, पॉजिटिव बताओ. अनंत गुणों से युक्त है, शुद्ध है, अभेद है, अभेद है. ये भी निगेटिव हो गया, अभेद है. नहीं, आप सारे निगेटिव. तो फिर आप असंग को भी निगेटिव डाल दोगे. असंग, असंग, खंड सभी निगेटिव है. जो है वो बताओ हमें. ज्ञानानंद स्वरूपी हूँ, सहजानंद स्वरूपी हूँ, परमानंद स्वरूपी हूँ. ये सब सारे आनंद इसमें सारे समझ लेना, एक ही हो गया सभी. फिर ये क्या दीदी आप कोई मालूम दे देते हो? मतलब हमें परिचय कैसा है ये मुझे बताना है. जब भी हम आत्मा का परिचय कर रहे हैं ना तो निगेटिव ही ले रहे हैं. मैं कर्म नहीं हूँ, मैं शरीर नहीं हूँ, नहीं हूँ इसमें से जो हूँ वो नहीं दिखता ना. मैं असंख्यात प्रदेश हूँ, इसको भी आप निगेटिव में डाल दोगे. नहीं नहीं नहीं, ये पॉजिटिव है. लेकिन जो है वो परिचय ऐसा होना चाहिए हमें कि क्या स्वरूप है वो समझ में आए. काय म्हणता रोहिणी काकी? ज्ञाता दृष्ट हूँ, ज्ञायक हूँ. हाँ, ज्ञाता दृष्ट हूँ, ज्ञायक हूँ, असंख्यात प्रदेशी हूँ, गुणों का घनपिंड हूँ. ऐसा फील करो, फील करो. मुझे बताने के लिए ऐसा नहीं, जो भी हम विशेषण दे रहे हैं वैसा मैं हूँ, ऐसी फीलिंग आनी चाहिए ना. तो ही हमें समझ में आया वस्तु स्वरूप क्या है, मतलब आत्मा का स्वरूप क्या है.
हम क्या करते, आपण काय करतोय, सगळ्या निगेटिव्ह विशेषणांमधून नाही 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 करतोय, त्यामुळं आहेचं स्वरूप दिसत नाही. म्हणून सांगितलं होतं महाराजींनी, काय सांगितलं क्षीरसागर महाराजींनी, म्हणजे तुम्ही ध्यानाला बसताय 5 मिनिटासाठी आणि तुम्हाला अनुभव करायचा आत्म्याचा, आणि तुम्ही काय घेतले हो विषय, विशेषणं काय घेतली आत्म्याची, मी निष्कर्म आहे, मी अशरीरी आहे, मी निसंग आहे. काय दिसलं, मी आहे हे दिसलंच नाही, त्याच्यातून नाही हेच दिसलं. और दीदी इसमें क्या हो रहा है, ध्यान अपना परद्रव्य नहीं हो रहा है, हम अपना चिंतन नहीं कर रहे, परद्रव्य का चिंतन चल रहा है. वो हमें करना तो चिंतन अपना है. बहुत सही पॉइंट कहा है उन्होंने, सॉलिड. तो इसलिए जो है उसका ध्यान करना है, तो उसकी पहचान करनी चाहिए ना पहले. म्हणून सांगते त्या आहे रूपाचं अस्तित्वाची आपल्याला पहिल्यांदा अनुभूती व्हायला पाहिजे. कसा आहे माझा आत्मा, त्याच्यासाठी सांगतायत की मिथ्यादृष्टि जीव को संशय, विपर्य और अनध्यवसाय तीनों ज्ञानाभास बने हुए है. प्रथम गुणस्थानवरती जीवाकडं आत्म्याविषयी संशय आहे की अनध्यवसाय आहे की विपरीतता आहे. पहिल्या गुणस्थानवरती मिथ्यादृष्टी जीव आहे, त्याच्याकडं आत्म्याविषयी संशय आहे की विपरीतता आहे की अनध्यवसाय आहे. विपरीतता, मिथ्यादृष्टि तो विपरीत मान्यता, विपरीत मान्यता. संशय नहीं है, नहीं संशय तो उसमें मतलब सब पार्ट है, पण अनध्यवसाय नहीं है. तीनही आहे. ज्या ठिकाणी निर्णय झाला ना त्या ठिकाणी या तिन्ही अप्रमाण ज्ञानाचा नाश झाला, आणि जोपर्यंत हे प्रमाण ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते ज्ञान अप्रमाणच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये संशय तर असणार, विपरीतता असणार, अनध्यवसाय तिन्ही पण गोष्टी असू शकतात. कारण मला विषयाचा निर्णयच नाही आहे अजून काय आहे ते. त्यामुळं भलेही तुम्हाला विपरीत दिसलं तरी तिथं तरी सुद्धा संशय गर्भित आहे, अनध्यवसाय आहे. म्हणून आपण संसारातली पण प्रत्येक गोष्ट वापरत असताना त्याच्यामध्ये निर्णय करतोय. मग हे घ्याव की नको, इथं घालाव की नको मुलांना, इथं हे मला युजफुल होईल की नाही, हा धंदा करावा की नाही, सगळीकडे आपण निर्णय करून मगच पुढं पाऊल टाकतोय. तसं म्हणतेच इथं पण धर्मामध्ये किंवा ध्यानामध्ये जेव्हा आत्म्याचा निर्णय करायचा आहे, आत्म्याचा अनुभव करायचा आहे, तर निर्णय करायला नको का. आपण असं शंकित ज्ञानाने पुरुषार्थ करू शकत नाही. त्यामुळं सांगतायत मिथ्यादृष्टीच्या ज्ञानामध्ये विपरीतता सगळ्यात मोठी कशी, जे पण त्याला दिसलं ना स्वरूप, किंवा जे पण वाचलं असेल ना तसं काहीतरी इमॅजिनरी आत्म्याचं स्वरूप केलं आणि त्यालाच मानलं मी आहे. त्यामुळं त्याला आत्मा काय आहे हे समजणार नाही आहे, त्याची जाणीव होणार नाही आहे. म्हणून सांगतायत काय, त्याच्या ज्ञानामध्ये, मिथ्यादृष्टीच्या ज्ञानामध्ये तिन्ही ज्ञानाभास आहेत. कुठले कुठले, संशय, विपरीतता आणि अनध्यवसाय. मोक्ष मार्ग के प्रयोजनभूत जीवादिक तत्वों में इसे संशय है, ऐसा है या ऐसा है, ऐसा संशय बना रहता है. म्हणजे 7 तत्वाविषयी संशय आहे, 9 पदार्थाविषयी संशय आहे, स्वतःच्या आत्म्याविषयी संशय आहे, सगळी वस्तुव्यवस्था जी सांगितली त्याच्याविषयी संशय आहे, अरिहंत सिद्ध भगवानविषयी संशय आहे, मोक्षाच्या विषयी संशय आहे. कशाविषयी हो, सगळंच वस्तू स्वरूप जे सांगितलंय भगवंतांनी त्याविषयी संशय असेल तर तो मिथ्यादृष्टीचा आहे. एक तो मिथ्यादृष्टि इस तरह के होते हैं, कोई विपर्य ज्ञानी होते हैं, हो तो कुछ और प्रकार, मानेंगे कुछ और प्रकार. आहे तर वेगळ्या प्रकारचं ते स्वरूप त्या वस्तूचं, पण मानतोय वेगळ्या स्वरूपाने. इथंच म्हणलं विपरीतता आहे. म्हणजे जीवाला जड मानतो आणि शरीराला जीव मानतो. हो म्हणा, जीव कसा आहे हो तुमचा, जड आहे का चेतन आहे, शब्दात नको बरं का मला. जीव कसा आहे हो, बरं जाऊ देत, लय अवघड आहे. जीव कसा आहे, शरीर कसं आहे हो, चेतन आहे का अचेतन आहे, अचेतन आहे. मग भूक लागल्यावर तुम्हाला का दुःख होतंय हो, भूक कोणाला लागते,
झोप कोणाला येते? शरीराला लागते ना. मग तुम्ही का दुःखी होताय? आणि ते खाल्ल्यावर तुम्ही का सुखी होताय? म्हणजे शरीर चेतन आहे म्हणा. म्यूट. सगळ्याच्या विषयी असा निर्णय असतो आपला. काय शरीराला चांगलं तर मी चांगला, शरीराला सगळं सुखाचं साधन तर मी सुखी. म्हणजे अशी सगळी विपरीतता आपल्या ज्ञानामध्ये असते. त्यामुळं शरीरालाच आपण जीव करून टाकलंय. म्हणून जितूबाईंनी सांगितलं होतं ना एकदा, काय घरातले जेवढे सगळे वस्तू आहेत, व्यक्ती आहेत ना, त्यामध्ये जीवाला अजीव केलंय आणि अजीवाला जीव केलंय म्हणले तुम्ही. काय कळलं? म्हणजे काय? जीवाला अजीव कसं केलं? जीवाचं स्वरूप जाणलं नाही, त्याचा स्वभाव सुख आहे हे नाही जाणलं, आणि अजीवाला जीव कसं केलं? थंडी वाजती म्हणून उन्हात बसलो. कसं योगिता ताई? बरोबर आहे ना का चुकलं? म्हणून माझ्यासमोर व्हिडिओ चालू ठेवलं की संपला म्हणायचं. म्हणजे आपण त्या शरीराला सुखी करण्याचा प्रयत्न करतो का? मानतोय त्याच्यामध्ये माझं सुख आहे म्हणूनच त्याला आपण जीव केलंय. त्याच्याविषयी किती तुम्हाला उपेक्षा आहे सांगा. जाऊ द्या शरीराचं काही पण होऊ देत, मी तर त्यापासून भिन्न आहे असं कधी वाटतंय हो? भूक लागल्यावर जाऊ देत, मी काय बघणार नाही शरीराचं, मी तर ज्ञाताद्रष्टा आहे असं किती वाटतंय? लगेच कुठं किचन आहे, कुठं केलंय तयार आणि कोणाच्यात मिळतंय, लगेच खायला तयार. कधी जाऊ कधी खाऊ असं. मग ते खावा नाही म्हणत नाही आहेत, पण खाताना सुद्धा मान्यता ही पाहिजे की याच्यानी मला सुख नाही आहे किंवा हे माझं स्वरूप नाही आहे, खाणं न खाणं वगैरे. तर मिथ्यादृष्टीची मान्यता अशी आहे की ते खाल्ल्याने मी सुखी होतो, हे विपरीत ज्ञान आहे. मग अशा प्रकारचे पण कोणी मिथ्यादृष्टी आहेत. जैसे जीव है तो चेतन पर मानेगा भौतिक, इन पृथ्वी आदिक महाभूतों से यह उत्पन्न होता है. बरोबर आहे का चुकीचं आहे हो? त्यांच्या मतात जाऊन विचार करा. भौतिक म्हणजे 5 महाभूतापासून जीवाची उत्पत्ती होते. तुम्ही सगळे चार्वाक, तुम्ही तुमच्या मताची सिद्धी करा बघू. नाही आम्ही जैन आहे असं म्हणताय का? बरं मी चार्वाक होऊ काय? मी माझा पक्ष मांडणार आहे, तुम्हाला खंडन करून दाखवायचं आहे. म्हणजे जे काय आता शरीर बनलंय ते शरीर कशापासून बनलंय हो? जसं म्हणलं त्या झाडाचं शरीर आहार वर्गणांपासून बनलं, म्हणजेच ते घेतलेल्या सगळ्या ह्याच्यातल्या, जवळ आहे की माझ्या, काय पृथ्वी जल अग्नी वायू वनस्पती सगळ्याचं मिश्रण होऊन ते शरीर बनलंय. मग त्यात काय दोष आहे? म्हणून म्हणलं पंचमहाभूतापासून जीवाची उत्पत्ती होते. मग जिथं ते ढांचा तयार झाला तिथंच तर जीव येणार आहे, नाही तर नाही. मग काय चुकलं? आता जैन तर बना. हाँ, अभी आपने चार्वाक का पक्ष रखा ना, हम ट्राई करते हैं अपना जैन पक्ष रखने का. आपने चार्वाक का पक्ष रखा कि वो 5 तत्व पृथ्वी जल अग्नि वायु वो वनस्पति का जीव बना, ये सारे तो अलग अलग अपने जीव है ना जैनिज्म में. जैनिज्म में जल को भी अपन लिविंग बीइंग कहते हैं ना. लेट इट बी, हमने वो उसका निषेध नहीं किया है, वो है ना जीव. लेकिन हम क्या बता रहे हैं की जीवाची उत्पत्ती कशी होते, ह्याच्यासाठी पंचमहाभूतापासून जीवाची उत्पत्ती होते असं सांगितलं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मला बाधा द्यायची आहे. जीव अनादि अनंत है. जैन दर्शन के हिसाब से जीव अनादि अनंत है, कोई उसका कर्ता धर्ता निर्माता नहीं, और जीव एक द्रव्य है तो उसका अस्तित्व कायम है. उसको कोई नाश नहीं होता, कोई विनाश नहीं होता है, और कोई उसको बनाने वाला भी नहीं है. बरं, अजून तुम्ही और ये जो शरीर है ना, ये कर्मों का बना हुआ है, कर्म पुद्गलों का. बरं, अभी नेक्स्ट जैन बोला बघू. एक द्रव्य दूसरे द्रव्य का कुछ नहीं करता.
आम्ही कुठं म्हणतोय एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करतोय, फक्त म्हणतोय पाच महाभूतापासून किंवा काय 4 महाभूतापासून जीवाची उत्पत्ती झाली. किती वेळा घेतलंय हे आपण प्रकरण? काय चुकलं? कोण जैन नाही आहे? तुम्ही सगळे अजैन आहात. 4 महाभूतांना कोणी बनवलं? हा ना, मग हो म्हणा ना. होती ना का नाही होत? जैन सगळे जैन फेल होणार आहेत असे, माहिती का, हळूहळू. म्हणून षष्टम काळापर्यंत जैन धर्म टिकणार नाहीये. अष्टसहस्रीमध्ये ह्याचा सगळा खुलासा करून दाखवलाय त्यांनी. म्हणजे शंकाकारांनी शंका उचलली की शेण पडलेलं होतं आणि त्याच्यातून विंचू बाहेर पडला. मग शेणापासून विंचू तयार झाला की नाही? अनेक वेळा अशी जीवांची उत्पत्ती दिसते तिथं. हां, मग त्यांनी विचारलं, तिथं पण सगळे हे 4 महाभूत आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती, जे काय तिथं त्यांनी घटवलं तसे, आणि त्यातून तो जीव उत्पन्न झाला. मग आम्हाला दिसतंय प्रत्यक्ष त्यातून उत्पन्न होतंय, आणि तुम्ही नाही कसं म्हणताय मग? असं त्यांनी पक्ष मांडला, कोणी? शंकाकारांनी. आणि मग त्याचं उत्तर कसं दिलं? म्हणले आम्हाला मान्य आहे, काय, त्या शेणाच्या द्रव्यापासून ते विंचू बाहेर पडला हे दिसलं आम्हाला, पण त्या द्रव्यापासून त्याचं शरीर बनले, जीव नाही बनला. कारण समूर्छन जीव आहे तो, त्याच्या शरीराची रचना वातावरणातल्या परमाणूंपासूनच होणार आहे. त्यामुळं त्या पार्टिकल्सला घेऊन त्यांनी आपलं शरीर बनवलं. ते बनलं की तिथं येऊन जीवाची उत्पत्ती झाली. बनलं म्हणजे आता ते तयार होण्याची प्रक्रिया असं समजा. मग ते जीवाला उत्पन्न करू शकलं नाही आहे, त्याच्या शरीराला उत्पन्न केलं म्हणा तर आम्हाला काय बाधा नाही आहे, असं जैन सांगतात. काय सगळ्या जैनानो? म्हणजे तुमचा पण जीव जो उत्पन्न झाला, कसं झाला हो? तुम्ही तुमच्या मुलांना उत्पन्न केलं का नाही केलं? जीव कुठे उत्पन्न? हा, म्हणजे म्हणायचे शरीराची रचना होतीये, तिथं येऊन जीव बस त्याला आपलं शरीर बनवते एवढंच, याला तुम्ही उत्पत्ती म्हणताय. पण असं 4 महाभूतापासून जीव उत्पन्न होतो असं म्हटलं तर चुकलं. लिहा काय सांगितले. चार्वाकांनी मानलेलं हे मत आहे. चारू, सुंदर सुंदर वचन बोलणारे चार्वाक असतात, आणि ते आपल्या बुद्धीला पटण्यासारखं पण असतं. लगेच आपण हो म्हणतो. मग त्याला आपण बाधा दिली. तिथं काय सांगितलं, जर तुमचं मत हे असं असेल की त्या महाभूतांपासून जीवाची उत्पत्ती होती, तर आम्ही एक प्रयोग करतो म्हणून सांगितलं. आणि काय केलं, खालनं आग लावली, वरती हांडी ठेवली, काय म्हणायचं ह्याची मातीची हांडी ठेवली, आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं, काय भगोलं ठेवलं असेल, आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि डाळ घातली शिजायला. काय काय आहे हो त्याच्यामध्ये? आता पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती सगळं आहे. असं आता त्यातनं त्या हांडीमधनं जीव असे उत्पन्न होऊन बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना महाभूतापासून उत्पत्ती होते, दाखवा म्हणले आचार्य. बाहेर पडले का? मग नाही पडले म्हणजेच त्यापासून जीव उत्पन्न होत नसतो. मग कसा उत्पन्न होतो? तर जीवाची उत्पत्ती होत नसते, शरीराचं रचना तशी झालेली दिसणार त्यापासून. मग तिथं येऊन तो जीव त्याला आपलं शरीर बनवतो इतकंच. पण त्या जीवाला उत्पन्न करण्याची शक्ती कुठल्याही द्रव्यामध्ये नाही. कुठलंही द्रव्य कुठल्याही द्रव्याला उत्पन्न करत नाही, पर्यायाची उत्पत्ती होऊ शकते. म्हणून तिथं त्या मतवादींनी मानलं की इन पृथ्वी आदिक महाभूतों से यह उत्पन्न होता है, असं मानणारा तो विपर्य ज्ञानधारी मिथ्यादृष्टी आहे. म्हणजे काय विपरीतता झाली त्याच्या ज्ञानामध्ये? विपर्य ज्ञान का म्हणायचं त्याला? विपर्य म्हणजे विरुद्ध एक कोटी निश्चय म्हणलं. मग काय सांगायचं हो त्याच्यात? कुठल्या विरुद्ध कोटीचा निश्चय केला? हा, म्हणजे पुद्गल आहे त्याला जीव मानणं, हे झालं विपरीतता. उत्पत्ती होत नसताना उत्पत्ती होते मानणं, ही झाली विपरीतता. सगळे द्रव्य अकर्ता असताना कर्ता मानणं, ही विपरीतता झाली. असं सगळ्याविषयी विपरीतता समजून घ्यायचं.
मग तो जीव मिथ्यादृष्टी आहे, त्याला स्वरूप समजलं नाही. कोणी अनध्यवसाय ज्ञान वाले मिथ्यादृष्टी आहेत, वे इस संबंध में कुछ जानने की उत्सुकता ही नहीं रखते हैं. अनध्यवसाय ज्ञानधारी काय म्हणतो, आत्म्याविषयी काहीतरी आहे किंवा धर्म म्हणजे असं काहीतरी गूढ आहे. त्या जंगलामध्ये गुफेमध्ये बंद केलेलं, त्या झाडाच्या कोटरामध्ये ठेवलेलं असं काहीतरी एक गूढ तत्व आहे असं मानतो. तर त्याला म्हणलं अनध्यवसाय ज्ञानधारी मिथ्यादृष्टी. मग आपल्या ज्ञानामध्ये असं आहे का? काय आहे? संशय आहे, विपरीतता आहे की अनध्यवसाय आहे? काहीच नाही असं म्हणलात तर स्वतःला सम्यक दृष्टी म्हणू शकता. आणि सम्यक दृष्टी मी नाही असं म्हणताय तर नियमाने तुमच्या ज्ञानामध्ये संशय तरी आहे, विपरीतता तरी आहे किंवा अनध्यवसाय आहे. म्हणून निर्णय करायचा की मी जे जाणतोय, फक्त तो जो जाणणारा आहे ना, त्या जाणणाऱ्याला बघायचं आहे आपल्याला. आपण कोणाला बघायला जातोय? जे काही ज्ञानात आलेले अन्य ज्ञेय आहेत ना, त्यांचा निर्णय करायला जातोय. पण त्या ज्ञेयाला कोण जाणतंय, त्या ज्ञानाचा निर्णय करायचा आहे. मग ते किती अवघड आहे आपल्यासाठी. आणि कुठं आहे ते? आपल्यापासून दूर आहे, आपल्याला मिळणारच नाही ते तत्व, आपल्या ज्ञानगम्य नाहीच अशी वस्तू नाही आहे. सिद्धांनाच गम्य आहे किंवा मुनिराजांनाच गम्य आहे अशी वस्तू आहे का? ती वस्तू माझ्याजवळ आहे, विषय माझ्याजवळ आहे, साधन माझ्याजवळ आहे. मी फक्त प्रयोग करायची वेळ आहे. प्रयोग केला की तिथं फळाची प्राप्ती सहज होणार. यो संशय विपर्य अनध्यवसाय से अंधेरे में पड़े हुए मिथ्या दृष्टि जीवों के जब विवेक भाव होता है, तत्व ज्ञान का पुरुषार्थ होता है, तो ये सब कुज्ञान दूर होते हैं और स्पष्ट अपने आप का निश्चय हो जाता है. तुम्हाला एक घरचा अभ्यास देणार आहे मी. काय? न्यायदीपिका वाचली आहे महाराजींची, अध्यात्म न्यायदीपिका? हो म्हटलं तर आत्ताच उत्तर द्यायचं. आणि उत्तर नाही दिला तर तुम्ही वाचला नाही हे मी सांगणार निश्चयपूर्वक. तर महाराजींनी सांगितलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा जाणण्याची साधनं दोन आहेत. कुठली? प्रमाण आणि नय. तर त्या नयामध्ये त्यांनी अजून दोन भेद केले. कुठले? नाही 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 नाही, ते पण नाही. म्हणजे सुनय तीन तीन भेद केले. सुनय, कुनय, अनय. हा, नवीन न्यायदीपिका काढू नका तुम्ही. कुठली आली? अनय. हा, सुनय, कुनय आणि दुर्नय. तर ह्या तिन्हींचं अर्थ काय हे तुम्हाला मला उद्या सांगायचं आहे. असं मनाने सांगू नका. तेवढ्यासाठी पुस्तक उघडा, ते पान काढा. लई तर तुम्हाला मी हे पण सांगू शकते, 124 पानाच्या नंतर एक 2-4 पानात आहे जिथं प्रमाणाची पूज्यता सिद्ध केली आहे. तर तिथं तेवढंच चेक करा आणि मला तुम्ही सांगणार आहात उद्या. तर कुनय म्हणजे काय आणि दुर्नय म्हणजे काय आणि सुनय म्हणजे काय? तर इथं सांगतायत की आता हे सगळं जे ज्ञान आहे ते कुज्ञान आहे आणि ते दूर कधी होणार? जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार तेव्हाच त्या कुज्ञानाचं सुज्ञानामध्ये रूपांतर होणार. मागे एकदा विषय घेतला होता आपण, वर्डीजींनी प्रवचनामध्ये खूप चांगला खुलासा केला होता. कोणी मिथ्यादृष्टी जीव आहे तो सम्यक दृष्टी कसा होतो? बस आपल्या ज्ञानाने ज्ञानाचा निर्णय केलाय आणि तिथं प्रामाण्य केलं की सांगितलं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. तर कोणी मिथ्यादृष्टी नारकी किंवा देव आहेत, अवधिज्ञानी आहेत, ते जन्मतः अवधिज्ञानी आहेत. तर ते त्यांच्या अवधिज्ञानाच्या द्वारे व्यापार करतात. अवधिज्ञान कसं प्रवृत्त होतं? कुठून प्रवृत्त होतं? जसं मनपरे ज्ञानाला मनाचं माध्यम पाहिजे तसं अवधिज्ञान कसं प्रवृत्त होतं? काय सगळे रिसर्च झाले की आता कुंद कुंद शतक, 47 शक्ती आणि काय काय 64 वृद्धी. बोला बोला. अवधी ज्ञान कुठून प्रवृत्त होतं? तर शरीरावर विशिष्ट चिन्ह असतात, मग त्या चिन्हातून त्याची प्रवृत्ती होते असं सांगितलं गेलं. मग जे सुअवधी ज्ञान असतात त्याची चिन्ह
आपल्या नाभीच्या वरच्या ठिकाणी चांगली चिन्ह असतात, म्हणजे काय म्हणायचं, शुभ चिन्ह असतात. आणि जे कुज्ञान असतं, कुअवधी ज्ञान, तर त्यांना नाभीच्या खालच्या भागामध्ये सगळी अशुभ चिन्ह असतात, त्यातून ते अवधी ज्ञान प्रवृत्त होतं असं सांगितलं गेलं. मग समजा कोणी आता मिथ्यादृष्टी नारकी आहे, त्याच्या शरीरावर मिथ्यादृष्टी आहे, त्यामुळं सगळी अशुभ चिन्ह आहेत अधोभागामध्ये, आणि त्यातून अवधी ज्ञानाचा व्यापार करतोय समजा. तर आता तोच जीव सम्यक दृष्टी झाला तर काय होतं, त्याचं कुअवधी ज्ञान नष्ट झालं, सुअवधी ज्ञान होतं. पण शरीरावर तर अशुभ चिन्ह होती. मग सांगितलं तिथं की त्याच जीवाला ती चिन्ह नष्ट होतात आणि नाभीच्या वरच्या ठिकाणी सगळी शुभ चिन्ह उत्पन्न होतात आणि तिथून तू प्रवृत्ती करतो. आणि मग ते ज्ञान सुज्ञान म्हटलं जातं, सुअवधी ज्ञान. आणि ह्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घ्यायचं. कोणी सम्यक दृष्टी असेल अवधी ज्ञानी आणि त्याचं सम्यक्त्व नष्ट झालं तर त्याला अवधी ज्ञान नष्ट होत नाही आहे, पण ते कुअवधी ज्ञान संज्ञेला प्राप्त होतं ना. मग तिथं फक्त त्याची प्रवृत्ती अशा अशुभ चिन्हातून होते. कसे, कुठले चिन्ह असतात, शुभ चिन्ह कुठले, अशुभ चिन्ह कुठले. शुभ चिन्ह म्हणजे हा ना, पण कुठले चिन्ह असतात, जसं की कलश, स्वस्तिक, मासा वगैरे असे हे चक्र, कमळ वगैरे हे सगळे शुभ चिन्ह असतात. आणि अशुभ चिन्ह म्हणजे शुभ चिन्ह आहेत. अशुभ चिन्ह कुठले. दीदी जी, वो आप जो शब्द बोल रहे हो प्रवृत्ति वहाँ से होती है, मतलब वो केवल ज्ञान उन चिन्हों, वो चिन्ह जहाँ जहाँ पे होते हैं वहाँ से प्रकट होता है, ऐसे मतलब प्रवृत्ति वहाँ से होती है, मतलब केवल ज्ञान नहीं, अवधि ज्ञान की चर्चा चल रही है, केवल ज्ञान नहीं. अवधि ज्ञान की अवधि ज्ञान की आप क्या बोल रहे हो, जहाँ पे शुभ या अशुभ चिन्ह होते हैं उन चिन्हों से प्रवृत्ति होती है, मतलब म्हणजे आत्मिक शक्तीनेच जाणतोय, त्या शरीराने जाणतोय असं नाही. पण जसं सांगितलं, मनपर्यज्ञानी काय करतोय, समोरच्याच्या मनाचा अवलंबन घेऊन न्यायाला जाणतोय. तसं सांगितलं, इथून त्या ज्ञानाचा व्यापार होत असताना, प्रवृत्ती होत असताना त्याला ते एक माध्यम आहे. जसं तुम्हाला हे डोळे हे एक माध्यम आहे त्या वस्तूला पाहण्याचं. हाँ ना, तो मतलब वो एग्जैक्टली क्या वो स्वस्तिक के माध्यम से जाने के, मान लो कि किसी को पीठ पे है स्वस्तिक, तो वो कैसे उसका आलम्बन लेंगे पीठ के स्वस्तिक का? होता है, लेता है ऐसे नहीं, उसका व्यापार उस चिन्ह से होता है. जब वो अवधि ज्ञान से जानेगा ना किसी को, तो उस चिन्ह से उसका व्यापार होता है, ऐसा बताना है. तो कोई सम्यक दृष्टि मिथ्या दृष्टि हो गया तो उसके वो शुभ चिन्ह नष्ट हो जाते हैं और अशुभ चिन्ह उत्पन्न होते हैं. तो कौन से अशुभ चिन्ह होते हैं, जसं की ये तो हमारी एकदम मगर म्हणा, किंवा कोई हिंसक पशु वगैरह आएगा फिर. हाँ, हिंसक पशु, शस्त्र अस्त्र ऐसे आएंगे फिर सारे. बोला रोहिणी काकी, अशुभ चिन्ह काय असते तो. आम्ही सगळ्या शुभामध्येच राहतोय, आम्हाला अशुभ माहीतच नाही आहे. ओ, आवाज म्यूट आहे. अशुभ अशुभ चिन्ह कुठले. क्रूर पशु वगैरे, सर्प किंवा मारलेली झाडं. तर बघावं लागेल, मला पण लक्षात येत नाही काय आहे ते. पण असं अशुभ चिन्ह दाखवली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. हिंस्र पशुचा चेहरा असं जे दाखवलं जातं ना, काहीतरी सिंहाचा चेहरा म्हणा, हाँ असं काहीतरी. ऐसे कोई किसी को चीरफाड़ कर रहा है, ऐसे ही हिंसक चिन्ह होंगे, कुछ अशुभ चिन्ह होते हैं. तर त्या अशुभ चिन्हातून प्रवृत्ती झाली तर समजून घ्या तिथं ते कुअवधी ज्ञान आहे. मग कशासाठी सांगितलं हे सगळं. सम्यक दृष्टी जीवाकडे असणारी सुज्ञान असतात आणि मिथ्या दृष्टी जीवाकडे सगळी कुज्ञान असतात. म्हणून आपल्या ज्ञानाचा आपण वापर चांगला केला, म्हणजे स्वतःला जाणण्यासाठी केला, तर ते ज्ञान सम्यक दर्शनाला पण उत्पन्न करू शकतं. म्हणून जाणीवून सद्दहदी सांगितलं ना, ज्ञानाने जाणून श्रद्धान करा. मग मी आत्मा आहे हे जाणा ज्ञानाने आणि त्याच्यावर श्रद्धान केलं तर मिथ्यात्वाचा नाश सहज होतो. सगळी ज्ञानातली विपरीतता सहज नष्ट होते. हो, जाणा. हा मी केवल ज्ञान स्वभावी जीव आहे.
माझ्यामध्ये संशय नाही, विपर्यय नाही, अनध्यवसाय ज्ञान नाहीच. माझे ज्ञान अपूर्ण नाही, परिपूर्ण आहे. या ज्ञानाला बाह्य आलंबनांची आवश्यकता नाहीच. मी तर निरालंब आहे, स्वाधीन आहे. ज्ञान मात्र आहे जाणा. मी आहेच. ओम विसर्जन. नमो हरी.